या ठिकाणी आमची जी अनेक वर्षाची अंमलबजावणीची मागणी आहे आणि या ठिकाणी आम्हाला वर्षानुवर्ष या ठिकाणी फसवलं जात आहे। काल देखील मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सरळ सरळ फसवलंय। त्यांनी एक पत्र देऊ म्हटले, अरे कुठले पत्र देताय? हेच मुख्यमंत्री म्हणले होते की माझा संपूर्ण अभ्यास झालाय, माझा संपूर्ण अभ्यास झालाय म्हणले होते मुख्यमंत्री। मग आता तुम्ही अभ्यास विसरून गेलात काय? तुम्हाला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला काय अडचण आहे? आम्हाला धनगराचं सर्टिफिकेट द्यायची तुमची कोणती अडचण आहे? ज्या घटना दत्त आमचा अधिकार आहे, आम्ही कायद्याचं पालन करणारे माणसं आहेत आणि वेळोवेळी आम्हाला फसवलं जात आहे, वेगवेगळ्या मार्गाने गुमराह केलं जात आहे आणि आमच्या हक्काचं जे आरक्षण आहे ते आम्हाला दिलं जात नाही। वेळोवेळी राजकीय लोकांनी आमच्या या ठिकाणी फसवणूक केली। काल ती झुरळ म्हणते की यांना देता येत नाही, काल मुख्यमंत्री म्हटले की आम्हाला देता येत नाही। अरे आम्ही भीक मागत नाही, तुम्हाला महाराष्ट्र सरकारला द्यायचा अधिकार नाही हे आम्हालाही माहित आहे ना, आम्हालाही कळतं सगळं। आमचा अभ्यास आहे की तुम्हाला देता येत नाही, पण तुम्ही कसं काय म्हटलं होतात देतो म्हणून? तुम्ही कसं काय म्हटलं होतात यांना देता येतंय म्हणून? ज्यावेळेस तुम्ही विरोधी पक्ष होतात त्यावेळेस तुम्ही म्हणताय की आम्हाला देता येतंय, आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ। अरे केसी कॅबिनेटची वाट बघायची किती? आता आम्हाला शेवटी बलिदानाची वेळ तुम्ही आमच्यावर आणताय। आमचा जीव काय एवढा रिकामा आहे काय? परंतु या गोरगरीब समाजासाठी आम्ही कितीतरी दिवसानं या ठिकाणी झगडतोय। आमचं आम्हाला द्या, आम्हाला भीक मागायची नाहीये। किती क्लेश करायचा? लाखोंचे मोर्चे निघतायत। अनेक 2 वेळेस आम्ही या ठिकाणी उपोषण केलं। आज आमच्या शरीरामध्ये वेगवेगळे अवयव आहेत ते डॅमेज व्हायची वेळ आली आहे। तुम्ही मात्र किती टाव फोडला तरी ऐकत नाहीत। माय बाप सरकार आहे तुम्ही, आता तरी जागा या आणि आम्हाला आरक्षण द्या। अरे 36व्या नंबरवर आम्हीच आहेत ना, दुसरा कोण आहे? कुठलं भूत तुम्ही आणतायत? सर सकाळ तुम्ही आम्हाला सर्टिफिकेट द्या आणि आमचा हा मार्ग मोकळा करा, एवढी मी तुम्हाला कळकळीची विनंती करतोय। नाहीतर आम्हाला आमच्या पद्धतीनं जे करायचं ते करू द्या। या जगाचा निरोप घ्यायचा असेल तर घेऊ द्या, तुम्हाला ते पाहिजे असेल तर आम्ही ते करायला तयार आहेत। एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितोय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।